जय जिजाऊ जय शिवराय बांधवनो. बडव्यानी घेरलं आणि अजयदादाला मारलं. काल जे उड्डाण मंत्र्याचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि DGAचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स हा जळून खाक झालेला आहे. सामान्य जनतेला पडलेला प्रश्न, ब्लॅक बॉक्स हा 1500 सेल्सियम गरमीमध्ये किती जरी आग असेल तरीही त्याला नुकसान पोहोचत नाही. जरी ब्लॅक बॉक्स जळाला असेल तर जनतेच्या मनामध्ये पडलेला प्रश्न म्हणजे जे व्हाईट पेपर होते खुल्या मैदानावरती पसरलेले होते ते का जळाले नाहीत? संशयाची फेरी ही अजितदादा पवार यांच्या गटातील काही मंत्री काही आमदार यांच्याकडे फिरते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, काही गोष्टीचं तथ्य त्यांनी जनतेसमोर सांगावं. ज्यावेळेस अजितदादा पवार यांच्याकडे त्यांनी आदल्या दिवशी रात्री एका फाईलवरती सही करून घेण्यासाठी आले होते, त्या फाईलमुळं अजितदादा पवारांना बारामतीला जायला उशीर झाला आणि अजितदादा पवारला अर्जंट विमानाने प्रवास करावा लागला. हा डावपेच तर नसेल? परत ज्या विमानाचे वैमानिक अजितदादा पवारांना घेऊन जाणार होते तर ते ट्रॅफिकमध्ये अडकले आणि अवेळी दुसऱ्या वैमानिकांना जो 3 वेळेस सस्पेंड झालेला आहे त्याला वैमानिक अजितदादा पवारांना दिला. आणखीन संशयाचा फेरा म्हणजे अजितदादा पवार जाण्याच्या अगोदर काही स्कूलच्या फायली लगेच अजितदादा पवार अनंतामध्ये विलीन होण्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी त्या फायली लगेच सरकारने सह्या करून शाळेला त्या फायली सह्या करून दिल्या. तेही संशयाची फेरी आहे. कुठंतरी हा अजितदादाचा अपघात आहे का घात आहे या संशयाच्या फेऱ्यामध्ये अजितदादाचे मंत्री आमदार आहे. तर त्या आमदारांनी जनतेसमोर काय सत्य आहे ते जनतेसमोर येऊ द्यावे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा.